टीचिंग फॅकल्टी आहे, सिनियर लेक्चरर्स आहेत, नॉन टीचिंगचं स्टाफचं नाव सुद्धा मला घ्यावं लागेल. या सगळ्यांच्या प्रयत्नातून सिलेबसच्या व्यतिरिक्त अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसचे खूप कमी कॉलेजेस घेतात. त्याच्यापैकी 2-3 कॉन्फरन्सेस सांगतो. तुमच्यासाठी इंटरेस्ट आहे त्याचं कारण पुढे आपण सुद्धा इंजिनिअरिंगसाठी आमचा हा प्रयत्न आहे तुम्हाला या कार्यक्रमातून प्रोत्साहित करणे. कारण इंजिनियर बिल्ड्स द नेशन. इंजिनियर जो असतो तो हा या देशाचं निर्माण करतो. आणि म्हणून ग्रीन अँड क्लीन टेक्नॉलॉजी, ट्रान्सक्रिप्शन, ॲडव्हान्सेस इन एनर्जी, मॅथमॅटिकल मॉडेलिंग अँड ऑप्टिमायझेशन आणि त्याच्याबरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स आणि ग्लोबल ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग इतक्या मोठ्या कॉन्फरन्सेस आपल्या या महाविद्यालयात झाल्यात. त्याचबरोबर आपल्या भागातले मुलं हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये माघारतात, इंग्लिश लँग्वेजमध्ये माघारतात आणि त्याचमुळे मुंबई आणि पुण्याकडच्या मुलांचं सिलेक्शन होतं. आपल्याकडचे मुलं सुद्धा मेरिटमध्ये येतात, खूप चांगलं रँकिंग आणतात, पण ह्या गोष्टीमध्ये माघारतात. म्हणून विशेष करून आमचे प्राचार्य आणि एचओडी सगळ्यांचा भर याच्यावर असतो. आणि म्हणून अनेक कार्यक्रम आम्ही मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा करिक्युलम सोडून ऋषी साहेब हा करिक्युलम सोडून असे प्रोग्राम्स आम्ही इथे घेतो हे मला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर मी जसं म्हटलं मी सुद्धा जास्त वेळ घेणार नाही. आपल्या इथे आलेले जे अतिथी आहेत, आपली सभ्यता आहे, अतिथी देवो भव, सगळे आलेले अतिथी हे आमच्यासाठी देवासारखे आहेत. आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या महाविद्यालयाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना लाभो. आणि त्याचबरोबर इथल्या नेते मंडळींना एकच विनंती आहे माझी, तेवढं करून थांबतो, ते म्हणजे हा जो हायवे आहे हा याच्यावर एवढा ट्रॅफिक झालेला आता, एवढ्या ट्रक्स असतात आणि इतकी रहदारी आहे की काहीतरी मी ऐकलं ऑल्टरनेट व्यवस्था होते, दुसरीकडे हायवे जाणार आहे, तर ते जरा आपण त्वरित त्याकडे लक्ष द्यावं. कारण अनेक आमच्या स्टुडंट्सचे ऍक्सिडेंट्स मोटरसायकल आम्ही त्यांना सांगतो की बसने जा, पण तरी सुद्धा युवा रंग आहे, युवा वर्ग आहे, ते काही त्यांच्या मनाप्रमाणे करतात आणि त्यामुळे असे अनेक ऍक्सिडेंट्स घडले. त्याकडे थोडंसं आपण लक्ष द्यावं. एवढं बोलून मी आपलं भाषण आटोपत घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती. युवा रंग 2015 या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माननीय सुधीरजी मिश्रा साहेब, या कार्यक्रमाला विशेष करून की त्यांना अनेक उपमा दिल्या गेल्या, त्यांनी डोळे का लपवले, तुमचे डोळे बघायचे सगळ्यांना करावे. त्यांनी नजर दाखवणे म्हणून काळा चष्मा घातलेला मला असे तरुण कलाकार जसे आमच्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सलमान खान, आमिर खान, ऋतिक रोशन आणि त्याच जोडीमध्ये आमचे मराठी कलाकार स्वप्नील जोशी ज्या प्रांगणामध्ये SLPT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ते आमचे मित्र माजी आमदार रावसाहेब शेखावत, मंचावर उपस्थित माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, आमच्या कन्या रोहिणीताई, सगळ्यांचे मामा, गाव मामा, राजू मामा, माननीय भैयासाहेब पाटील, महाजन सर, गुप्ता सर, पाटील सर, उपस्थित सर्व मंचावर बसलेले मान्यवर, माझ्या समोर बसलेले सर्व सळसळत्या रक्ताचे, धडधडत्या हृदयाचे तरुण आणि तरुणींनी मित्र, आज युवा रंग 2015 या कार्यक्रमाचं समोर उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो.
कॉलेजला आलो असताना तुमचं सगळ्या जल्लोष बघताना मलाही माझे कॉलेजचे दिवस आठवत आहेत. मी जामनेरला शिकलो, मी नंतर पुण्याला गेलो. स्वप्नीलजी मी 5 वर्ष कॉलेजमध्ये शिकलो. मी बीकॉम BFT झालो. खेळाडू होतो, ग्राउंडवरच असं येतं. एका नोटबुकवर 11वी पासून TY पर्यंत एकाच नोटबुकवर त्याचे काही नंबर शेवटही समजत नाही. पण खेळाडू म्हणून सर्व क्षेत्रामध्ये युनिव्हर्सिटी असेल, ट्रेड असेल, मग कबड्डी असेल, कुस्ती असेल, स्विमिंग असेल, ॲथलेटिक असेल, बॅडमिंटन, तुम्ही एकटा 10 गेम खेळायचे आणि या विद्यापीठाचं सुद्धा मी नेतृत्व करायचो. आणि म्हणून अभ्यासाकडे फारसं लक्ष नव्हतं. परंतु जेम कसं तरी करत मी बीकॉम झालो. परंतु प्रत्येक वर्षी कॉलेजचा युवा होण्यामध्ये नंबर 1 असायचा. प्रत्येक वेळेला युवामध्ये उभं राहायचं आणि निवडून यायचं, एवढं माझं त्या ठिकाणी काम होतं. आणि नंतर हेच कलागुण, हेच सगळे गुण, हेच नेतृत्व गुण. आणि यामुळे तुम्ही लगेच कॉलेज सोडण्यास तुम्हाला फोटो वाटत 23व्या वर्षी जवळपास ते गावाचा नगर दक्षिण झाला जामनेरचा. 3 वर्ष गेले, विधानसभेची निवडणूक लागली. पहिल्यांदा आमदार झालो, दुसऱ्यांदा झालो, तिसऱ्यांदा झालो, चौथ्यांदा झालो, नंतर 5व्यांदा झालो. सतत 5 वेळा मी आमदार झालो. आता मी जलसंपदा खात्याच्या मध्ये आहे. जलसंपदा खात्यात एवढं निधीवर तुम्हाला याची कल्पना आहे. अजितदारांकडे 15 वर्ष हे खातं होतं म्हटल्यावर तुम्हाला याची कल्पना येईल. या खात्यामध्ये काय काय चाललं, कसं कसं चाललंय, या खात्यामध्ये काय काय कलागुण आहेत, कौशल्य आहेत, साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून मी या खात्याबद्दल या ठिकाणी जास्त बोलणार नाही. परंतु मित्र, आपण माझ्यावर विश्वास टाकलात, माझ्या मतदारांनी टाकला, या जिल्हावासियांनी टाकला, माझ्या नेतृत्वाने टाकला आणि माझ्याकडे एवढी मोठी जबाबदारी दिली. मी आपल्याला सांगेल, स्वप्नीलजी आपल्याला सांगेल की खातं कसंही असो, किती घोटाळ्याचं असो, मी एक निश्चित मात्र सांगेल, हे खातं हे शेतकऱ्यांसाठीचं खातं विशेष करून. आज शेतकरी किती अडचणी झाला त्याविषयी आपण या ठिकाणी बोललात. आज माझा शेतकरी आपण त्याला राजा म्हणतो, तो बिचारा कसा त्याच्यावर काय वेळ याची आपल्याला कल्पना आहे. आज तो आत्महत्या करतोय, तो अडचणीत सापडलाय, तो संकटात सापडलेला आहे. आणि मित्रांनो, त्यांना पाणी देण्याचं काम, त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे माझ्या खात्याचं आहे. आणि निश्चितपणे सांगेल, हे खातं किती खराब असू द्या, किती वाईट असू द्या, परंतु या पुढच्या काळामध्ये, या भविष्य काळामध्ये जोपर्यंत खातं माझ्याकडे मित्र, तुमच्या मंत्र्यावर या गिरीश महाजनावर 1 रुपयाचा सुद्धा आरोप होणार नाही. 1 रुपयाचा सुद्धा आरोप होणार नाही. काम करेल तर फक्त शेतकऱ्यांसाठी करेल, काम करेल तर फक्त देशासाठी करेल, राष्ट्रासाठी करेल, हा संकल्प मी या ठिकाणी घेतलाय. आणि माझ्या नेतृत्वाने मोदीजींनी, देवेंद्रजींनी माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी टाकलेली आहे की मित्र मी पूर्णपणे या ठिकाणी पार पडेल. असा कधी दिवस येणार नाही की ज्या वेळेला कोणीतरी माझ्यावर आरोप करेल. राजकारणामध्ये आरोप प्रकरण होत असतात, तर तुम्ही खरं प्रामाणिकपणे सांगेल की माझ्या आयुष्यामध्ये मी जोपर्यंत राजकारणामध्ये आहे, जोपर्यंत या पदांवर आहे, तोपर्यंत कुठलाही विचार मी या ठिकाणी करणार नाही. मित्र, आज आपण या ठिकाणी युवारंगाच्या माध्यमातून एकत्रित झालेला आहात. सर्वांनी सांगितलं की आपल्या अंगातले कलागुण, कलाविष्कार या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होईल, गायन स्पर्धा होईल, डिबेट्स होतील, वादविवाद होतील आणि यातून आपले ते चांगले विद्यार्थी निवडले जातील. एक चांगलं दालन आपल्यासाठी या ठिकाणी खुलं करण्यात आलेलं आहे. एक चांगलं दालन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि त्यातून आपल्या कलागुण आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. मित्रांनो, आपण तरुण आहात, देशाला आपली गरज आहे. मागे मी इस्रायलला गेलो, 3 वेळा इस्रायलला गेलो. डॉक्टर साहेब, स्वप्नीलजी, मला खरं तर देशाचं फार मोठं कौतुक वाटतं. परवा मोदी भागवतांनी इस्रायलचं कौतुक केलं. इस्रायलमध्ये तरुण मी बघितले, इस्रायलमध्ये शाळा मी बघितल्या आणि खरोखर जगामध्ये मी सगळे अनेक देश फिरलो, अमेरिकेत गेलो, पण तुम्हाला सगळ्यात आवडलेला देश असेल तर मला वाटतं इस्रायल आहे. मित्र, त्या ठिकाणी तरुणांमध्ये असलेली देशभक्ती, त्यांच्यामध्ये असलेले प्रगल्भ झंझावात, त्यांचा राष्ट्रवाद, त्यांचं राष्ट्रप्रेम, मला वाटतं ते जर आमच्यामध्ये असलं तर आमच्या देशाकडे वाकडं कोणी बघू शकणार नाही, कोणी बघू शकणार नाही. आणि तो धंदावाद, ते गरज राष्ट्रप्रेम, ज्या राष्ट्रप्रेम आपल्यामध्ये असायला पाहिजे. शाळेतल्या मुलांना सुद्धा बंदूक ज्या दिलं जातं, मशीन कशी तुम्हाला शिकवली जाते, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना सगळं सैनिकी ज्ञान त्या ठिकाणी दिलं जातं. आणि ज्या वेळेला देशाकडे अमेरिका असेल, का जापान असेल, का रशिया असेल, का चायना असेल, कोणी जर वाकड्या नजरेनं बघेल तर देशातल्या अगदी 10 वर्ष 15 वर्षाच्या मुलापासून, मुलीपासून, महिलांपासून, म्हाताऱ्यांपर्यंत, वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांनी लस सरकारने होऊन त्या ठिकाणी सीमेचं रक्षण करताना दिसतो. आणि म्हणून
या देशाकडे अमेरिका सुद्धा छोटंसं राष्ट्र आहे. आपल्या राज्याकडे आपल्या 3 जिल्ह्याकडे फक्त राष्ट्र आहे. म्हणजे धुळे, नाशिक, जळगाव 3 जिल्हे जर झाले तर तेवढाच त्याचा भूभाग आहे, तेवढाच राष्ट्र आहे. पण सगळ्या जगावर आज राज्य करतात. आज अमेरिका सुद्धा त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघत नाही. मला हीच अपेक्षा आपल्याकडून आहे. मोदीजींना आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. आज आपल्या देशातला तरुण जो काही वर्षी पुढे आपला भरकटलेला म्हणावा लागेल की तो नोकऱ्यांसाठी बिचारा भरकटलेलाच नाही. आज त्याला नोकऱ्या नाही, त्याला रोजगार नाही, त्याला काय करावं कळत नाही आणि म्हणून हा कुठेतरी भरकटलेल्या अवस्थेत आहे. पण तो मित्र येणारा काळ हा उज्ज्वल आहे. कौशल्य शिक्षण आता आपल्याला नवीन आपल्याकडे सोडून द्यायचं आहे. नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्याला शिकल्याबरोबर नोकरी मिळाली पाहिजे. हे संकल्पना घेऊन आपलं सरकार या ठिकाणी आता नवीन नवीन योजना करत आहे. रावसाहेब आपण सांगितलं की आपल्या महाविद्यालयामध्ये चांगलं महाविद्यालय आपलं आदर्श महाविद्यालय त्यातून आपण लोकांना विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करताय. आणि मित्र आईवडिलांच्या याच अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांना मी हेही सांगेन की शिक्षण घेत असतानाच आपण देश तर आपलं सर्वात आपलं लक्ष असलं पाहिजे. पण त्यानंतर हा समाज आहे. मित्र समाजासाठी काहीतरी करा. स्वतःसाठी तर सगळे लोक जगतात, सर्व स्वतःचा स्वार्थ बघतात, पण दुसऱ्यासाठी जो जगतो तो मला वाटतं खऱ्या अर्थाने जगतो, खऱ्या अर्थाने जगतो. आणि म्हणून दुसऱ्यासाठी सुद्धा आपण जगायला शिका. स्वतःचा स्वार्थ सोडून माझा शेजारी कोणी आहे, माझा भाऊ कोणी आहे, माझ्यापेक्षा उपेक्षित कोणी आहे, मातूर समाजामधला गरीब माणूस आहे. आज मी नंदुरबार सारख्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी नंदुरबारला जातो आणि त्या ठिकाणी बघतो, अतिशय दुर्गम भागात जातो. आजही आपण म्हणतो की खूप प्रगती झाली आहे, खूप पैसा आदिवासी भागाला आपण देतोय. पण त्या आदिवासी भागामध्ये लोकांच्या अंगावर कपडे नाही, ते सुद्धा पानं बांधून फिरतायत. त्यांच्या घरावर छत नाहीये, त्यांना राहायला 4 भिंती नाहीये, कुपोषण झालेलं आहे. लहान लहान मुलं जन्माला येतात मरताय, महिला प्रसूतीच्या वेळी मरताय. मला वाटतं हे काही आमच्यासाठी शोभलेलं नाहीये. मला वाटतं आज त्या भागामध्ये काम करण्याची गरज आहे. तिथे डॉक्टर जात नाही, तिथे शिक्षक जात नाही. ही गोष्ट आमच्यासाठी सुद्धा शोभली नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की आपलं लक्ष ते असलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो की आपण आपल्यासाठी जगूच, पण तो आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. हे आधी आपण शिका. मी दुसरा मी तुम्हाला सांगेन, आपल्याला स्वप्नील ऐकायचं की आपण जास्त वेळ घेणार नाही. पण मला वाटतं की सर्वात जास्त दुःखाची कारण काय आहे? माणूस दुःखी का असतो? तर मला वाटतं त्याचं कारण आहे भीती. प्रत्येकाच्या मनामध्ये, तरुणाच्या मनामध्ये ही भीती एवढी आहे. त्यामुळे मला वाटतं सगळ्या दुःखाचं जे मूळ आहे जगातल्या ते भीती आहे. मला वाटतं आपण भीतीपासून दूर राहिलं. काय कोणाला भीती? मी हे करेन, आय विल, हे करू शकतो. ती ताकद आपल्यामध्ये पाहिजे, ती हिंमत आपल्यामध्ये पाहिजे. स्वप्नील या ठिकाणी आहे, तसे बालपणापासून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्याची मेहनत आहे, त्यांची कर्तव्यकारी आहे. अनेक लोकांचं नाव अशा घेता येईल, प्रतिभा काहींचं नाव या ठिकाणी घेतलं गेलं. अनेक लोकांची नावं घेत आहेत की त्यांनी आपल्या कर्तृत्वाने या देशावर, या राज्यावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हालाही सांगेन की आपण अजिबात घाबरू नका. आपल्यामध्ये इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे, प्रबळ असली पाहिजे की मी जे मनामध्ये ठरवेन ते मी करेन, ते मी करूनच दाखवेन. आणि ज्या वेळेला तुम्ही हे ध्येय लक्षात ठेवा त्यावेळेला मला वाटतं तुम्हाला कोणी पराभूत करू शकणार नाही. आणि म्हणून आपण भीती मनातून काढून टाका. आज विवेकानंदांचं चरित्र पण वाचा. विवेकानंदांच्या बाबतीत काय बोलावं? त्यांचं चरित्र म्हणजे मला वाटतं की एक जिवंत तपस्वी जीवनाचा एक आदर्श आहे. विवेकानंदांचा आदर्श आपण घ्या, अनेक राष्ट्रपुरुष त्यांचा आदर्श आपण घ्या आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालावं असं आव्हान मी आपल्या प्रसंगी करतो. थोडक्यामध्ये शेवटचे 2 मिनिट आपल्या गेल ज्या गोष्टीचा उल्लेख आपण या ठिकाणी केला. डॉक्टर उल्हास पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आरोग्य शिबिर आहे. राजू मामांनी सांगितलं की आरोग्य शिबिर आहे. मी 25 वर्ष झाले आमदार. 25 वर्षापासून आमदार म्हणून मी त्याला 5 वर्ष नगराध्यक्ष होतो. पण तेव्हापासून मी ध्यास घेतला की सर्वसामान्य माणसाच्या मदतीने जायचं आहे, त्याला मदत करायची सुरुवातीपासून. मी राजकारणामध्ये मला तर गाडी मिळेल, तुमच्या मिळेल, नागरिकांच्या गाड्यात, पोलिसांच्या गाड्यात, सगळे सुबत्ता माझ्याकडे आहे. पण तो शेवटचा माणूस, तो गरीब माणूस आहे, त्याचा काय? आणि म्हणून त्याच्यासाठी मी एक ध्येय वेळा म्हटलं तरी चालेल की जे उल्हास पाटील साहेबांनी सांगितलं, राजूमामांनी सांगितलं, आमच्या आप्पांनी सांगितलं की एक आरोग्याच्या बाबतीमध्ये मी एक मोठा ध्यान घेतलेला आहे. माझ्या मतदारसंघात मी आमदार झाल्यापासून पहिल्या वर्षी ठरवलंय की एकही माणूस असा असता कामा नये की ज्याच्या खिशामध्ये 5,000 रुपये नसतील पण त्याला अटॅक आलेला आहे, त्याला कुठे अपघात झालाय, त्याचं ब्रेनचं ऑपरेशन करायचं आहे, त्याचं किडनीचं ऑपरेशन करायचं आहे, तो कॅन्सरचा त्रस्त आहे, त्याला 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये लागू द्या, त्याला मुंबईला नेऊन त्याला बरं करून घरापर्यंत आणून याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. आणि या माध्यमातून आणि यातूनच आपण आरोग्य शिबिर या ठिकाणी दिल्या जाते. दरवर्षी तालुक्यामध्ये शिबिर घेतो
परंतु यावेळेला सध्यांनी आपण जिल्ह्याची सुविधा केलेली आहे. माझ्या तालुक्यामधला एकही पेशंट कुणी पेशंट असू द्या त्याला काही झालं म्हणजे आजारानं तो घाबरतात नाही, त्याला माहिती आपला आमदार आहे, तो आपल्याला घेऊन जळगावला आणि जळगाव मुंबईला घेऊन जाईल. अनेक दानशूर लोक आहेत, अनेक दानशूर लोक समाजामध्ये तिथे मदत करायला तयार आहे. शासनाकडून आपण ते 1.5 लाख रुपये करून घेतलेले. मी या महाराष्ट्रातले सगळे मुख्यमंत्री मुलं आहेत की ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांचं वय 7-8 जन्मतात त्यांना ऐकू येत नाही, अशा सगळ्या मुलांना मी दत्तक घेतलेलं आहे. 9 लाख रुपये पेशंटला खर्च लागतो, मला 9 लाख रुपये खर्च लागतो. मित्र त्यासाठी मी जितू अंबानीला जाऊन भेटलो, त्यांनी मला सांगितलं की माझं हॉस्पिटल फुकट आहे. सगळ्यात मोठं हॉस्पिटल आज अंबानीचं त्या ठिकाणी मुंबईमध्ये आहे. मी डॉक्टर किर्तनेला भेटलो की सगळ्या देशाचा नामवंत डॉक्टर त्या ठिकाणी कार्यक्रम बाबतीमध्ये आहेत. डॉक्टर बच्ची हातीम आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही 2-2 लाख रुपये ऑपरेशनचे घेणार नाही. जितू अंबानीने सांगितलं 2.5 लाख रुपये मी हॉस्पिटलचे घेणार नाही. कॉर्पोरेट इम्प्लांट होऊन कानामध्ये टाकणारं मशीन ते इम्पोर्टेड जर्मनीचं आहे, जपानचं आहे, ते 5.5 लाख रुपयाचं सरकार आल्याबरोबर मी मोदीजींना विनंती केली, आरोग्यमंत्र्यांना विनंती केली की 5.5 लाख रुपये केंद्राकडून तुम्ही द्या की जे मुलं जन्मताच त्यांना ऐकू येत नाही, त्यांचं आयुष्यामध्ये पुढे अंधार आहे, त्यांना काही विचार समजत नाही, मुख्य बहिऱ्याकडून सगळे हिरवले जातात आणि त्यांचं आयुष्य शेवटी काहीच नसतं. आणि म्हणून अशा मुलांना, सर्व मुलांना दत्तक घेऊन महाराष्ट्रातल्या सर्व मुलांना मी त्या ठिकाणी मुंबईला नेऊन त्यांचं ऑपरेशन करतो. 3 महिने त्यांच्यावर स्पीच थेरपी द्यावी लागते, त्यांची राहण्याची जेवढ्या काढूची व्यवस्था करतो आणि त्यांना कायमचा आपल्यासारखं बोलतं करतो. आणि म्हणून आपल्या माध्यमातून आपल्याकडे कोणी पेशंट असेल, आपल्याकडे कोणाला अटॅक आला असेल, आपले नातेवाईक असेल, आपला शेजारी असेल, आपल्यातलाच कोणी गरीब माणूस असेल, आपल्या कामावरचा घडी असेल, कोणाला अटॅक आला आहे, कोणाला न्यूरोचा प्रॉब्लेम आहे, डोक्याचं ऑपरेशन करायचं आहे, आजकाल आजार एवढे महाग झालेले आहे की सर्वसामान्य माणूस हा शेतकरी अडचणीत सापडलेला हे करू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं की त्याला मदतीचा हात आपण दिला पाहिजे. आपल्या माध्यमातून जो पेशंट जर माझ्याकडे आला, कुणी असेल, महाराष्ट्रातला कुठलाही पेशंट असेल, त्याला जर अटॅक आला, त्याला 5 लाखचे अटॅक लागतात, माझ्याकडे घेऊन या. ब्रेनचं ऑपरेशन करायचं आहे, माझ्याकडे घेऊन या. कॅन्सर झालाय, माझ्याकडे घेऊन या. आपलं मध्यवर्ती कार्यालय आपण जगावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर या ठिकाणी काढलेलं आहे. तुम्ही फक्त पेशंट माझ्यापर्यंत आणायचं आहे, त्याला बरं करून घरी आणून देण्याची जबाबदारी आपण या ठिकाणी स्वीकारलेली आहे. मला वाटतं यापेक्षा दुसरी समाजसेवा जास्त असू शकत नाही. जो रंजला लागलेला आहे, जो अडचणीत सापडलेला माणूस आहे, त्याला मदत करण्याचं काम मित्र आपण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. स्वप्नीलजी, आपण या ठिकाणी आलात, जळगाव शहरामध्ये तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात. तुम्हाला ऐकण्यासाठी सगळे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते, आमचे तरुणी सगळे या ठिकाणी उत्सुक आहेत. मी आपल्यामध्ये जास्त आपल्या ठिकाणी घेणार नाही, परंतु या युवा रंगाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा मनापासून खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. आपण एक चांगल्या प्रकारचे सुप्त कलागुण या ठिकाणी दाखवावे, अतिशय शांततेमध्ये हा कार्यक्रम आपण पार पाडावा. पुन्हा आपला हायवेचा प्रश्न सर आपण या ठिकाणी सांगितला की त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत. आता हा अपघात, हा हायवे आता आपण या ठिकाणी 4 पत्रे घेतलेला आहे. लवकरच याच्या कामाची सुरुवात मान्य नितीन गडकरी या महिन्यामध्ये करतील. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हायवेचा या ठिकाणी आहे. काही आपण आता निकाली काढलेला आहे. वर्ष, 2 वर्ष, 1.5 वर्षामध्ये हा हायवे आता पूर्ण होऊन या ठिकाणी आपले जे अपघात होत आहेत ते या ठिकाणी त्याचा आपला प्रश्न कायमस्वरूपी निकाली मिळणार आहे. पुन्हा निवारणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण आपल्या अंगातले कलागुण कळा या ठिकाणी दाखवावे, अतिशय शांततेमध्ये. तरुण आमचे बसले ते शिट्यावर होत आहेत. खरं म्हणजे रावसाहेब मला म्हणले, मी म्हटलं एवढ्या लोकांचे भाषण बसलेच कशी काय, पण तुम्ही अतिशय शिस्तप्रिय विद्यार्थी दिसतात मला. त्याच्या इतका वेळ भाषण युवा रंगाला म्हणजे आमच्या वेळेपासून मी बघतो, आम्ही अनेक कार्यक्रमामध्ये जातो, इतकी आम्ही भाषणं ठेवत नाही 12-13 लोकांची. आपण सगळ्यांचे भाषणापेक्षा संयम ठेवून खरं म्हणजे शिस्तप्रिय विद्यार्थी आहेत आपण सगळे. आणि म्हणून आपण मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला खूप खूप या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. नवीन वर्ष 2016 सुरू झालेलं आहे, त्या निमित्ताने आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझा बरोबर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अध्यक्षीय समारोपासाठी मी आमंत्रित करते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुधीर मेश्राम साहेब यांना. मंचावर उपस्थित असलेले मान्यवरगण, आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक, पत्रकारगण, प्राध्यापकगण आणि माझे विद्यार्थी मित्रांनो,
सर्वप्रथम त्या युवा रंगाच्या निमित्ताने आपण आयोजकांनी जे निरनिराळे व्यासपीठ तयार केले आणि ह्या मुख्य व्यासपीठाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती निमित्ताने आपण ह्या व्यासपीठाला नाव दिलं, अब्दुल कलाम साहेबांचं नाव दिलं, बहिणाबाईंचं नाव दिलं. या सर्वांना माझ्यातर्फे आणि आपल्यातर्फे युवावंदन करतो. मित्रांनो, पुष्कळ जणांच्या परीक्षा आटोपलेल्या आहेत. मला वाटते फार कमी पेपरवर राहिलेले आहेत काही फॅकल्टीचे. हा युवा रंग हा व्यासपीठ आपल्याला याच्याकरता उपलब्ध करून दिलेला आहे विद्यापीठाने. आणि खरंच या संस्थेचे श्रीमान रावसाहेब शेखावत आणि जी आयोजित समिती जी आहे त्यांनी जी रात्रंदिवस गेल्या 2 महिन्यापासून जी मेहनत घेतली आणि आपल्यासमोर मुख्य सोहळा जो आपण आता पार पाडित आहोत भव्य स्वरूपाचं, मी सर्वप्रथम मनपूर्वक माझ्यातर्फे आणि विद्यापीठातर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. परीक्षा संपलेल्या आहेत जसं मी म्हणालो. आता ह्या माध्यमातून आपल्याला गुणांकडे जायचं आहे. कोणताही राज्यातील किंवा देशातील किंवा प्रदेशातील हा भाग त्या ठिकाणच्या संस्कृतीनुसार तो ओळखला जातो. आणि आपल्या खानदेशात तर आपल्याला फार वर्षापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे नंदुरबार असो की धुळे असो की जळगाव असो वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आपल्याला लाभलेल्या आहेत. आणि काही ज्या पारंपरिक ज्या संस्कृती आपल्याला लाभलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कला आहेत, ज्या ट्रॅडिशनल सिस्टीममधून आलेल्या आहेत, ट्रायबल आर्ट आहेत किंवा ट्रायबल फोक आहेत किंवा ट्रायबल सॉंग्स आहेत, काही हा पारंपरिक ज्या कला आहेत त्या हळूहळू लुप्त होत आहेत. तेव्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतंच MSWच्या विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापक जे जण आहेत त्यांनी सर्वे केलेला आहे. आणि त्या कला लुप्त न होण्याकरता अशा प्रकारचा युवा रंगाचा हा महोत्सव आपल्या करिता आयोजन केलेला आहे. आपल्या प्रत्येकामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्म झाल्यानंतर अप्रतिम स्वरूपाचं काहीतरी कलेचं गुण प्रत्येकाजवळ असते. परंतु हे जर आपण मेडिकलच्या भाषेमध्ये किंवा आजच्या युगामध्ये जेनेटिक्सच्या भाषेमध्ये म्हटलं तर हे जे गुण असतात ते काहींमध्ये सप्रेसिव्ह फॉर्ममध्ये असतात. परंतु अशा प्रकारचं जर व्यासपीठ महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने जर त्यांना उपलब्ध करून दिलं तर हे जे सप्रेसिव्ह फॉर्ममध्ये जे जीन असतात हे एक्सप्रेसिव्ह फॉर्ममध्ये होतात. आणि अशा कलांना प्रोत्साहन देण्याकरताच आपल्यासमोर ह्या युवा रंगाचा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. पुष्कळसे कॉम्पिटिशन होणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. परंतु कोणतेही यशाचं शिखर जर आपल्याला जर गाठायचं असेल तर त्याकरता नीती, मूल्य, दृष्टिकोन आणि कौशल्य याची जोपासना करणं फार जरुरी आहे. भौतिक सुखाकडे न वळता आपण येणाऱ्या
21व्या शतकामध्ये आपल्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावरती आणि गुणवत्तेच्या आधारावरती कलेच्या आधारावरती हा खानदेश प्रदेश हा राज्यातच नव्हे तर देशात पण संपूर्ण जगामध्ये हा कसा ओळखला जावा याकरता आपल्याला गुणाकडून गुणांकडे जायचं आहे आणि तो नक्कीच आपल्याला युवकांच्या माध्यमातून येणाऱ्या 21व्या शतकामध्ये जे इंटेलेक्चुअल कॅपिटल जे आहे बौद्धिक क्षमता कलेच्या आधारावरती नक्कीच आपण ते गाठू अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आपल्या तर्फे आहे. जसं की मी म्हणालो की भौतिक सुखासाठी न वळता आपण नैतिक मूल्ययुक्त सहयोगी समाज कलेच्या माध्यमातून कसा ह्या देशामध्ये निर्माण करता येईल यावरती आपण भर द्यावं. विश्वाच्या ज्या कॉम्पिटिशन होतील आव्हान राहतील आपल्या समोर instead of accepting as a challenge you just consider that those are the opportunities being given to you.